हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. असं आहे म्हणजे जेव्हा एक धगन बघा यात्रा वगैरे नाही त्याच्यामुळे ना गर्दी नाही जास्त. हो भाई, पोलीस पुढे अलाउड नाही आहे. प्रायव्हेटने जर येत असताना तर अगोदरच तुम्ही विचारायचं. बघा किती हे साईडने झाडं वगैरे आणि असं पुढं मंदिर आहे. याचं प्रसादाचा जो टायमिंग आहे तो आहे 12:25 ते 2 वाजेपर्यंत. ही जी मजा आहे ना आणून खाण्याची, तर पिण्याच्या पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. मी आत्ता आलो आहे मोठदेवी मंदिरात आणि इथलं सांगायचं म्हणजे ना आम्ही पातळीला उतरलो आणि तिथं ना 2 प्रकारचं म्हणजे तुम्ही येऊ शकता. एक तर प्रायव्हेटने येऊ शकता किंवा संस्थांची सुद्धा बस आहे. पण आम्हाला संस्थांच्या बसला वेळ होता त्याच्यामुळे आम्ही प्रायव्हेटने आलो. पर पर्सन 20 रुपये तिकीट आहे आणि डायरेक्ट वरती सोडतात. पण बस जे आहे ना ते खाली सोडतं. तर मी रिकमेंड करेन एक तर संस्थाची बसने या, मिनी बस असते व्हाईट कलरची. आणि दुसरी म्हणजे एक तर तुम्ही ह्याने येऊ शकता प्रायव्हेट गाडीने. प्रायव्हेट म्हणजे ज्या बाहेर असतात उभा त्या. आणि आता आम्ही एंट्री केलेली मध्ये. आणि आणखी एक सांगायचं म्हणजे खाली एक ताट भेटतं ज्याच्यामध्ये तुम्हाला फूल, पान, नारळ, नाईटी वगैरे भरपूर काय काय असतं त्या ताटामध्ये. ते 100 रुपयालाच ताट भेटतं. तर आम्ही आता वरती जातो. किती म्हणजे फर्स्ट टाईमच मी आलो इथं मंदिरवरती. मी इतकं एवढं मोठं संस्थान आहे देवीचं मंदिर आणि याच्या आधी मी कधीच नाही आलो. ते माझं फर्स्ट टाईम आहे. असं आहे म्हणजे इथं आहेत गणपती बाप्पा, पुढे दत्तात्रय महाराज. इथे 2 लाईन आहेत लेडीज आणि जेंट्सच्या. इथं पाणी वगैरे पिण्यासाठी आहे. कसलं भारी म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे साईडने. बॅगा वगैरे आता कुठे ठेवायचं बघा लागून वरती जाऊन. बॅगा कुठे ठेवायच्यात? आता फर्स्ट टाइम आल्यामुळं ना बॅगचं नाही माहीत मला कुठे ठेवायचं. पण इथे लाईन आहेत 2 जेंट्स लेडीज. हे वामन बाबांचे, हे वामन बाबा आणि धगन बाबा. ते 2 लाईन आहेत लेडीजची आणि जेंट्सची लाईन आहे दोन्ही. आत्ता सध्या यात्रा वगैरे नाही त्याच्यामुळे ना गर्दी नाही जास्त. ये इकडं पूर्णच मोकळे. ह्याचा लवकर दर्शन नाही. आता मध्ये अलाउड नाही आहे. तर हे बघा असं इंटरेस्ट आहे. तरी जेवढं होईल तेवढं दाखवतो तुम्हाला. हो भाई, झालं आमचं दर्शन वगैरे. मी थोडंसं शूट केलं आहे पण एवढं पूर्ण म्हणजे एकदम व्यवस्थित दर्शन वगैरे झालं आमचं. काय गर्दी काहीच नव्हती कारण की यात्रेमध्ये तर भरपूर गर्दी असेल इथं. कारण माझं तर फर्स्ट टाईम असल्यामुळं मला काय एवढं माहीत नाही गर्दी काय. पण यात्रेमध्ये तर भरपूर गर्दी असते आणि आत्ता काहीच गर्दी नव्हती त्याच्यामुळं एकदम भारी दर्शन झालं. आणि हे बघा इथं पण बघू आम्ही प्रसादाचा आस्वाद. खूप मोठं मंदिर आहे आणि मूर्ती तर एवढी भारी दिसत होती. आणि हे बघा साईडने मूर्ती वगैरे काल्यायनी परत भरपूर असे साईडने सगळे देवाचे मूर्ती वगैरे आहेत. म्हणजे इतक्या जवळ हे संस्थान आहे देवीचं, मावटा देवीचं मंदिर आहे. आणि असूनसुद्धा मी आलो नाही, फर्स्ट टाईम आलो. पण भारी वाटलं. मंदिर पण खूप मोठं आहे, वरती आहे. आणि तुम्ही अगोदरच येताना ना त्यांना ते ज्याने येताना तुम्ही प्रायव्हेटने जर येत असताना तर अगोदरच तुम्ही विचारायचं की वरती मंदिरापर्यंत सोडणार आहेत का. आणि 20 रुपये तिकीट आहे पर पर्सन. तर पूर्ण जे डिटेल आहे अगोदरच कन्फर्म ठरवून वगैरे यायचं, नाही तर परत चेंज होतं. आणि 100 रुपयाला ताट आहे. तर असं आहे. आणि या साईड एरिया आहे बघा बाहेरचं, खूप मस्त आहे.
हे बघ, पूर्ण साईडनी झाडं झुडे म्हणजे असं पूर्ण जंगल आहे आणि मध्ये मंदिर आहे. प्रसादाला वेळ आहे त्याच्यामुळं आम्ही आता इथं थोडं खाऊन घेतो आणि आता तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय आणलं ते. ज्वारीची भाकरी ठेचा, ही जी मजा आहे ना आणून खाण्याची, ह्याचा अनुभव ना एक नेक्स्ट लेवलच आहे. आपण बाहेरचं किती पण खा, त्याच्यात पोट पण नाही भरत आणि परत गडबड होते पोटात. पण ही जी मजा आहे ना एकच नंबर आहे. या थोडा खा आता. थोडी दिली. आम्ही असं कुठं बाहेर जास्त निघलो ना तर आम्ही असंच टिफिन वगैरे घेतोच असतो घरचं जेवण, कारण की ह्याची मजाच वेगळी असते. खा खा. त्या साईडला पण लोक बसतात जेवायला. आणखी एक मला खूप इथली गोष्ट आवडली ती म्हणजे ना प्रत्येक ठिकाणी पार्किंगला, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मध्ये इथं असं जाता नाही इथून वरती, त्यावेळेस बॅक साईडला पण पार्किंग तळघर आहे, म्हणजे पार्किंगसाठी सुविधा. ह्या साईडला पण सुविधा आहे टू व्हीलरसाठी आणि परत त्या साईडला पण आहे. 2 रस्ते तिकडून येते आणि त्या साईडनी पण आहे. आणि दुसरी गोष्ट इकडं पण पार्किंगसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी. बघा इथं पण पिण्याच्या पाण्यासाठी आहे, वरती पण पिण्याच्या पाण्यासाठी आहे. म्हणजे म्हणजे लाईनलाच आहे, पिण्याच्या पाण्याचं काहीच प्रॉब्लेम नाही माहिती का. इथं खूप भारी आहे पिण्याच्या पाण्यासाठी पण, जिथे जिथं सुविधा केलेली त्यांनी. आणि हे बघा साईडने असं भारी वाटतं. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली, पहिले तुम्हाला साईडचा एरिया दाखवतो आणि नंतर मग सांगतो पुढची डिटेल. इथं आल्यानंतर एवढं प्रसन्न आणि वाटतंय ना, पूर्ण साईडनी मंदिरामध्ये गेल्यानंतर पूर्ण साईडनी मूर्त्या वगैरे आहेत आणि नंतर मग मध्ये गेल्यानंतर देवीची मूर्ती. हे बघा किती हे साईडनी झाडं वगैरे आणि असं पुढं मंदिर आहे. किती भारी वाटतं बघा, हे पूर्ण झाडांमध्ये मंदिर आहे, म्हणजे ह्याच्यावरती डोंगरावरती मंदिर आहे असं. आणि खाली रस्त्याची पण एकदम व्यवस्थित सोय वगैरे केली, एकदम भारी. आणि याचं प्रसादाचा जो टायमिंग 12:25 स्टार्ट होत आणि 2 वाजेपर्यंत आहे. नंतर रात्रीचा टायमिंग तो नाही माहीत मला, पण आता मॉर्निंगचा तो आहे. आणि तुम्ही दर्शन वगैरे केल्यानंतर तुम्हाला एक्झिट पण एंट्री आणि एंट्री या साईडने आणि एक्झिट त्या साईडने. तर आल्यानंतर तुम्हाला परत प्रायव्हेट गाड्या वगैरे भेटतील, इथून परत 20-20 रुपये घेतील. तर आज असा होता आजचा मावटा देवीचा ब्लॉग. मला तो खूप भारी वाटला आणि एकदम फ्रेश वाटला इथून. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.